अफझल खानाचं पोट आणि शाहिस्ते खानाचं बोट. सहसा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास याच्या पुढे जातच नाही. शिवरायांनी फक्त तलवारीनेच इतिहास गाजवला नाही तर बुद्धिचातुर्यानेही गाजवला. आणि त्यांचं हेच बुद्धिचातुर्य सामाजिक कार्यांमध्येही दिसून आलंय. आणि यातला सर्वात महत्वाचा विषय म्हणजे जलव्यवस्थापन. आपल्या महाराष्ट्रात सातवाहन, शिलाहार आणि यादव काळातले किल्ले होतेच, पण शिवकाळातही अनेक किल्ले बांधण्यात आले. आणि शिवरायांनी सर्वप्रथम प्राधान्य दिलं पाण्याला. शिवराय एका आज्ञापत्रात असं म्हणतात की गडावर आधी उदक पाहून किल्ला बांधावा. पाणी नाही आणि ते स्थळ आवश्यक बांधणे प्राप्त झाले तरी आधी खडक फोडून तळी, टाकी पर्जन्य काळापर्यंत संपूर्ण गडास पाणी पुरे अशी मजबूत बांधावी. गडावरी झराई आहे, जसे तसे पाणीही पुरते, म्हणून तितकी यावरीच निश्चिती न मानावी. किनिमित्य की झुंजांमध्ये भाडियांचे आवाजाखाली झरे स्वल्प होतात आणि पाण्याचा खर्च विशेष लागतो तेव्हा संकट पडते. याकरिता तसे जागी जखिर्याचे पाणी म्हणून 2-4 टाकी तळी बांधावी. त्यातील पाणी खर्च होऊ न द्यावे. गडाचे पाणी बहुत जतन राखावे. 17व्या शतकात शिवाजी महाराज पाणी कसं जतन करावं आणि पाण्याचा अपव्यय कसा टाळावा हे सांगत होते. पण आपण पाणी वाया घालवण्याशिवाय दुसरं काही शिकलो का? तर नाही. प्रत्येक किल्ल्यावर पाण्याची टाकी, तलाव बांधून पाणी विविध गोष्टींसाठी कशा प्रकारे वापरता येईल हे महाराज शिकवतात. आणि इथेच त्यांची जलव्यवस्थापनाची दूरदृष्टी कळून येते. त्यांच्या जलव्यवस्थापनाचं सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे रायगड, राजगड, सज्जनगड आणि प्रतापगडावरील तलाव. अजून एक गोष्ट म्हणजे शिवरायांच्या राज्याभिषेकाला 1 लाखांपेक्षा जास्त लोक आली होती. त्यांच्या पिण्याच्या पाण्याची चोख व्यवस्था पार पडून सुद्धा रायगडावर मुबलक पाणी शिल्लक होतं. त्या काळी पाण्याला भेदणारे खडकांचे थर आणि पाझरणारे खडक यांच्या सहाय्याने पाणी साठा करता येऊ शकतो हे शिवरायांना आणि एक खडक फोडणारी जमात, ज्यांना पाथरवट असं म्हणतात, त्यांच्या लक्षात आलं होतं. अशाच हुशार लोकांकडून शिवरायांनी किल्ल्यामध्येच खाणी, हौद किंवा दगडांच्या उतरणीवर खोल खड्डे निर्माण करून पाणी सतत पाझरत राहील याची व्यवस्था केली होती. त्याचबरोबर सपाट व नागरी वस्त्यांमध्ये शिवरायांनी विहिरी, तलाव, पाणवठे खोदून घेतले होते. त्यामुळे पाणी अडवा, पाणी जिरवाचे खरे नायक हे छत्रपती शिवाजी महाराजच आहेत. आणि नियोजन असावं तर ते शिवरायांसारखंच. मग विचार कसला करताय? आजपासून पाण्याची नासाडी होईल असं कृत्य करू नका आणि शिवरायांच्या आज्ञेचं प्रत्येक पावलावर पालन करा.